तर नमस्कार मंडळी. आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर मंडळी आपण बघितलं येणाऱ्या मागच्या एपिसोडमध्ये जो सत्या असतो तो त्याच्यावर हमला करण्यासाठी आर्यन तिथे आलेला असतो. पण त्याचा जो डाव असतो तो पूर्णपणे उधळून जातो. कारण जयदीप तिथं मध्ये येतो आणि तो डाव त्याच्यावरच लागला जातो. म्हणजेच तो चाकू जयदीपवर लागला जातो. त्यानंतर सत्या त्याला पकडायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या पाठोपाठ तो पळायला लागतो. त्यानंतर सत्याच्या पाठोपाठ तो पळायला लागतो आणि पळाल्यानंतर त्याला तो पकडतो पण त्याच्यापर्यंत येतो पण आर्यन पर्यंत. पण तिथं तेवढ्यात तो चेहरा आर्यन जो असतो तो चेहरा झाकून घेतो. झाकून घेतल्यामुळे सत्याला त्याचा चेहरा बघायचा असतो. पण आर्यन काहीच चेहरा दाखवायला तयार नसतो. आणि त्यानंतर होतं असं, जो आर्यन असतो तिथं त्याला पकडलेलं असतं. तेवढ्यात पाठीमागून एक गाडी येते. त्या गाडीमध्ये आर्यनचे वडील तात्यासाहेब मोहिते असतात. त्यानंतर ती गाडी एकदम मधोमध येते. त्यामुळं आर्यन झटपट त्या गाडीमध्ये बसतो आणि तिथून तो निघून जातो. त्यानंतर दुसरीकडं जो जयदीप असतो त्याला रूममध्ये आणलं जातं. डॉक्टर वगैरे येतात. त्याला त्याची तपासणी होते. सगळं काही पाहिलं जातं. त्यानंतर जो जयदीप असतो त्याला सर्वजण बोलतात, "जयद्या, तुझ्या जीवावर कोण उठलंय नेमकं?" त्यानंतर जयदीप बोलतो, "माझ्या जीवावर नाही आई. अगं मला कोण मारायला लागलंय? सत्यदादेवर हमला केला होता हा. माझ्यावर बिलकुल नाही." असं तो बोलत असतो. त्यानंतर मम्मीसाहेब बोलतात, "सत्यावर कुणी हमला केला असेल आता?" असं त्यांचा विषय सुरू असतो. जी मंजू असते ती देखील सत्याला बाहेर येऊन भेटते आणि त्याला बोलते, "सत्या तुला कुठं काही लागलंय का रे? तुझ्या पायाला काय लागलंय?" सत्या बोलतो, "कुठं काय रे? काहीच नाहीये लागलेलं मला. तू टेन्शन घेऊ नको मंजू." असं तो बोलतो. त्यानंतर सत्याला घेऊन मंजू घरी येते. तर इकडं जे तात्यासाहेब असतात त्या आर्यनला घरी घेऊन येतात आणि बोलतात, की "तुझं चाललं काय नेमकं आर्यन? तुझं सुरू काय आहे? त्या इन्स्पेक्टर मंजूच्या मागं काय लागलाय तू? तुला कळतंय का काही? तू करतो काय? तू तू कशासाठी आला इथं? तुला त्यांच्याकडून बदला घ्यायचा आहे ना आपल्याला, मग तू असं काय वागतोय? तुला कळतंय का काही?" आर्यन असं बोलत असतो. त्यानंतर आर्यन तात्यासाहेब बोलतात, "त्या मंजिरीच्या मागं फिरू नको," असं ते बोलतात. त्यानंतर जो आर्यन असतो तो चिडतो आणि बोलतो, "डॅडी साहेब माझ्यामध्ये पडू नका." त्यानंतर तात्यासाहेबांनाच तो गन लावतो. तात्यासाहेब त्याच्याकडे रागाने बघतात आणि त्याच्या कानाखाली लावून देतात. त्यानंतर तो शांत होतो. तर दुसरीकडं मंजू आणि सत्या विचार करत असतात, की खरंच नेमकं काय भानगड आहे? आपल्याला नेमकं आपल्यामध्ये असा कोणतरी व्यक्ती आहे जो त्यांना मदत करत आहे. हे 100% आहे. कारण त्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहे. असं तो बोलत असतो. आता बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय. आता तात्यासाहेबांचा खरा चेहरा म्हणजे तात्यासाहेबांचा मुलगा आर्यन आहे, हे त्यांच्या समोर येतं का? हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.